चविष्ट स्वयंपाकासाठी अतिशय महत्त्वाच्या स्मार्ट किचन टिप्स. नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 1. तुरीच्या डाळीत थोडासा पालक चिरून घेतला तर तुरीची डाळीची आमटी फार चविष्ट होते. नंबर 2. जास्त लायटर बिघडला असेल तर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 3. सकाळी सगळ्यात आधी 1 ग्लास गरम पाणी प्या. 1 ग्लास गरम पाणी हे एका पेनकिलर गोळीचं काम करते. नंबर 4. पाणी प्यायचे असेल तर बसूनच प्या. उभे राहून कधीही पाणी पिऊ नका. गुडघ्याचे गंभीर आजार होतात जे कुठलाही डॉक्टर बरे करू शकत नाही. नंबर 5. मोठ्या पंख्याखाली किंवा AC खाली झोपल्याने वजन वाढते. नंबर 6. कुकरमध्ये डाळ शिजवल्याने डाळ फाटते आणि त्यामुळेच बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा किंवा गॅसचा त्रास होतो. ॲल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवल्यास आयुष्य कमी होते. नंबर 8. बटाटे किंवा अंडी उकडताना चिमूटभर मीठ टाका. अंडी आणि बटाटे दोघांनाही खूप छान चव येते आणि तुटत सुद्धा नाही. नंबर 9. मुळा, गाजर, टोमॅटो, बीटरूट हे पदार्थ कोमजले असतील किंवा लवचिक झाले असतील तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा. टवटवीत होतील. नंबर 10. शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यातून काढल्याने खमंग भाजले जातात. नंबर 11. लिंबाचं सरबत बनवताना लिंबाच्या रसासोबतच लिंबाची सालं सुद्धा सरबतामध्ये किसून घालावी. अप्रतिम चवीला लागते. नंबर 12. मिक्सरला वारंवार वापरामुळे त्याची ब्लेडची धार ही कमी होते. ती कायम ठेवण्यासाठी महिन्यातून किमान 1 ते 2 वेळा मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या. असे केल्याने ब्लेडची धार नीट राहते. नंबर 13. अंडी उकडताना त्यात पाण्यामध्ये थोडे व्हिनेगर टाकलं तर अंड्यातील द्रवपदार्थ बाहेर येत नाही. नंबर 14. 3 ते 4 महिने लिंबू टिकवायचे असतील तर ते फॉइल पेपरमध्ये गुंडाळून एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 15. फोडणीमध्ये लसूण घालताना कापून न घालता तो किसून किंवा कुटून घालावा. छान चव येते. नंबर 16. बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्यात तळाची एखादी वाटी टाकावी. म्हणजे चमच्याने वरचे वर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही. नंबर 17. आलं जर शिल्लक आणलेलं असेल तर एखाद्या कुंडीमध्ये मातीत पुरून ठेवावं. म्हणजे पाहिजे त्यावेळी वापरता येईल. नंबर 18. वांग्याचं भरीत भाजल्यानंतर लगेच झाकून ठेवावं. म्हणजे झाकून ठेवल्यामुळे त्याची सालं पटकन आणि अलगद निघतात. नंबर 19. दह्याचं विरजण लावायचं असेल तर मातीच्या भांड्यातच लावा. म्हणजे अतिरिक्त पाणी मातीच्या भांड्यात शोषलं जातं आणि दही घट्ट असं बनतं. नंबर 20. चांदीचे भांडे किंवा कुठलेही दागिने घासायचे असतील तर टूथपेस्ट किंवा टूथ पावडरने घासावे. खूप छान चमकदार नव्यासारखे स्वच्छ होतात. नंबर 21. घाईच्या वेळी लवकर बटाटे उकडायचे असतील तर एका बाजूची सालं काढून मगच उकडावे. लवकर उकडले जातात. नंबर 22. इडली, डोसा, अप्पे करताना तांदूळ आणि डाळीसोबतच अर्धी वाटी सोयाबीन सुद्धा भिजवा. पोषक तत्व वाढतील. नंबर 23. अननसाचा शिरा करताना अननसाची पीस साखरेत शिजवा आणि मग शिऱ्यामध्ये घाला. खूप छान चव येते. नंबर 24. चपातीची शिल्लक कणिक मळताना अर्धे दूध आणि अर्धे पाणी वापरल्यास पीठ मऊसूत सुद्धा होते आणि चपात्याही मऊ होतात आणि चविष्ट सुद्धा होतात. नंबर 25.
पुऱ्या करताना पिठामध्ये 1 ते 2 चमचे बेसन घातल्यास मळून घेतले की चविष्ट पुऱ्या होतात आणि रंगसुद्धा खूप छान येतो. नंबर 26. चहा करताना चहा उकळल्यानंतर शेवटी किसलेलं आलं घातल्यास चहा अजून जास्त चविष्ट बनतो. नंबर 27. कोणतंही औषध घेताना कुठल्याही गरम पेयाबरोबर जसं की चहा कॉफी यासोबत घेऊ नये. औषध नेहमी थंड पाण्याबरोबरच घ्यावेत. नंबर 28. मद्यपान करत असाल तर चुकूनही कुठल्याच प्रकारची औषधे घेऊ नका, कारण त्यामध्ये जी रसायनं असतात त्यामुळे तुम्हाला फायदा तर नाहीच, पण नुकसान मात्र नक्की होते. नंबर 29. ज्वारी पचनास हलकी असल्यामुळे आजारी व्यक्तीने जर भाकरी दुधामध्ये कुस्करून खाल्ली तर खूप फायदेशीर ठरते. नंबर 30. पोहे करताना त्याचा लगदा होऊ नये म्हणून कांद्याचा वापर जास्त करावा. अशाच आपल्या आजच्या स्मार्ट 30 किचन टिप्स कशा वाटल्या नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा. सोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.